लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ई-केवायसी साठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. ई-केवायसी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत 68 लाख लाभार्थी बाद. सरकारचे 12,240 कोटी वाचणार. भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती. संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. 14 वर्षांपासून रखडलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर मंजुरी. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर. तर प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचं सांगत विरोधकांकडून निर्णयाला आक्षेप. अशोक खरातकडून अंधश्रद्धेच्या नावाखाली जमीन हडपल्याचा प्रकार. मृत्यूची भीती दाखवून 16 लाखांची जमीन 4 लाखात घेतल्याचा मिरगावच्या माळी कुटुंबाचा आरोप. भोंदू अशोक खरातला आज दुसऱ्या गुन्ह्यामध्ये नाशिक कोर्टात हजर करणार. एसआयटी पुन्हा घेणार खरातचा ताबा. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार. तर अमित शहांसोबतही चर्चा होणार असल्याची माहिती. पक्ष घटना बदलाचं पटेल तटकरेंकडून स्पष्टीकरण. सुनेत्र पवार स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत. पक्षात 2 गट पडल्याची सूत्रांची झी 24 माहिती. राज्यातील अनेक भागांना जोरदार पावसाचा इशारा. तापमान वाढ आणि आर्द्रतेमुळे उकाडाही वाढण्याची शक्यता. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. आणि देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी गडावर भाविकांची मोठी गर्दी. झी 24 तासवर घर बसल्या घ्या राज्यभरातल्या मारुतीरायांचं दर्शन.